शिवकालीन हनुमंतगडावर गुरुवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या शिवजयंतीला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव, त्यांचे सहकारी, झोळंबे व फुकेरी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच फुकेरी ग्रामस्थ, शिवप्रेमी आणि दुर्गसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवजयंती निमित्त गुरुवारी पहाटे 4:30 वाजल्यापासून हनुमंतगडावर मोपा, गोवा, पंटुर्ली, शिरवल, बांदा, तांबोळी अशा अनेक ठिकाणाहून ज्योत न्यायला शिवप्रेमी आलेले होते। या सर्वांच्या शिवगर्जनेने हनुमंतगड दणाणून गेला। उल्लेखनीय म्हणजे शिवरायांच्या गडदुर्गाचा अभ्यास करीत असलेला उत्तराखंड येथील रणवीर सिंग सायकलने प्रवास करीत शिवजयंतीच्या सुवर्ण पर्वणीला हनुमंतगडावर पोहोचला। रणवीर सिंग गेले वर्षभर दुर्गदर्शनासाठी सायकलने प्रवास करीत असून आतापर्यंत 270च्या वर गड फिरून तो फुकेरी गावात आला होता। या ठिकाणी उपस्थित असलेले आपले तहसीलदार साहेब, गुरव साहेब, नायब तहसीलदार, महसूलचे सर्व अधिकारी, सह्याद्री अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, आपल्या फुकेरी गावचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी, अतिशय आनंद झाला। तर मी बाहेरगावी होतो, रात्रभर प्रवास करत या ठिकाणी आलो। गडावर हा कार्यक्रम होणं याच्यासारखं दुसरा औचित्य नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्याच्यामध्ये गड किल्ल्यांचा फार मोठा वाटा होता आणि आता सगळ्यांना माहिती आहे की स्वराज्याची खरी सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली।